समीरला त्याच्या वडिलांनी तयार होऊन आपल्याला एका फंक्शनला जायचं आहे असे सांगितले. पण समीरला फॅमिली फंक्शन आधीच आवडत नव्हते. पण तरी वडिलांच्या निर्णयापुढे त्याचे काही एक चालले नाही आणि आज त्याला देशमुख परिवाराच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यास भाग पडले होते. तिकडे कार्यक्रमाला पोहोचल्यावर सोबत आपल्या वयाचे कोणीच नसल्याने त्याला तो कार्यक्रम कंटाळवाणा वाटू लागला होता. तेवढ्यात त्याची नजर एका लहान मुलीवर पडली व तिला खेळताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याला त्या मुलीसोबत खेळावेसे वाटले. पण त्याच वेळी तिथे एक सुंदर मुलगी येऊन पोहोचली व त्या लहान मुलीसोबत खेळू लागली होती. ती मुलगी खूपच सुंदर दिसत होती. त्या लहान मुलीसोबत खेळताना तिचा भोळेपणा, तिचे हास्य तो निरखून पाहत होता. हे सर्व बघण्यात एवढा रमला होता की त्याची बहीण त्याला बोलवत आहे हेही त्याला कळलं देखील नाही. समीर समीर अचानक दचकून तो भानेवर आला आणि म्हणाला, बोल ना ताई, काय झालं? कोणा बघतोय एवढा की माझा आवाज देखील तुला ऐकू येत नाही आहे? अगं असं काही नाही आहे. तिथे बघ ना, ती लहान मुलगी किती छान खेळती आहे. त्याची बहीण हसत म्हणाली, हो, तुझी बाबू जास्त छान दिसते. ताई, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. मी त्या लहान मुलीबद्दल बोलत होतो. आणि तुला नाव कसं माहिती आहे तिचं? माहिती आहे मला सर्व. माझा काही गैरसमज होत नाही. एक धक्का आहे तुझ्यासाठी. घरी पोचलास की कळेल. एवढं बोलून त्याची बहीण तिथून निघून गेली. पण समीरच्या मनात हाच विचार चालला होता की आता कोणतं नवीन संकट त्याच्यासमोर येणार आहे? आता काय नवीन घरी गेल्यावर घडणार आहे? कार्यक्रम संपल्यावर घरी पोहोचून आराम करण्यास समीर आपल्या खोलीत जातच होता. तेवढ्यात वडिलांनी त्याला बोलावले व म्हणाले, एक मुलगी पसंत केली आहे तुझ्यासाठी. उद्या जायचं त्यांच्या घरी. हे ऐकून त्याला खरंच खूप धक्का बसला होता. तो वडिलांना म्हणाला, बाबा, मला लग्न नाही करायचे. तुम्हाला माहिती आहे ना, अजून वेळ आहे माझ्या लग्नाला. त्यावर त्याचे वडील म्हणाले, असे स्थळ शोधून मिळणार नाही. मुलगीसुद्धा शिकलेली आहे, दिसायला खूप सुंदर आहे. एकदा भेटून तर बघ. जर आवडलीच नाही तर नकार दे. पण समीरला मीरा आवडली होती हे सरळ वडिलांना सांगूही शकत नव्हता. म्हणून तो सरळ म्हणाला, नाही बाबा, मी नाही लग्न करणार. समीरची आई त्याला खूपच समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रागारागात आपल्या खोलीत जाऊन बसला. मागोमाग त्याची बहिणी तिथे आली व म्हणाली, अजून एक धक्का देऊ का तुला? तो बोलला, एवढं झालं, अजून काही बाकी आहे का सांगायचं? यावर त्याची बहीण म्हणाली, हो, खूप काही आहे. समीर चिडून बोलू लागला, प्लीज मला एकटं सोड. नको धक्के देऊस मला. त्याची बहीण पुन्हा हसून म्हणाली, एकदा भेटून तरी ये मीराला. छान मुलगी आहे. आवडली तरच लग्नाला होकार दे. नाही करायचं मला लग्न. जा, मला नको अजून त्रास देऊ. काही क्षण गेल्यावर त्याच्या लक्षात आलं आणि तो हसत म्हणाला, काय, खरंच ती मुलगी मीरा आहे? त्याची बहीण हसत म्हणाली, हो, पण तू तर लग्नाला नकार दिला. आई वडील एवढं समजावत होते पण तू समजला नाहीस. एवढा बोलून त्याची बहीण हसत निघून गेली. समीर आता स्वतःवरच हसत होता. तो लगेच आईजवळ पोहोचला व म्हणाला, आई, तुला आवडलेल्या मुलीला मी बघण्यास देखील नकार दिला. मी खूप विचार केला आणि मला माझी चूक कळली आहे. तुझी पसंती ती माझी पसंत. आईने तिरक्या नजरेने रागाने समीरकडे पाहिले व म्हणाली, माझ्यापुढे तू काहीही बोल, काही फरक पडत नाही. तुझ्या वडिलांनी आता त्यांना फोनवर तुझा नकार कळवला आहे. वाटलं तर जा वडिलांना समजव. समीरला काही सुचत नव्हते. त्याचा पचका झाला होता. धाडस करून तो वडिलांच्या खोलीत पोहोचला. वडील जणू त्याचीच वाट बघत होते. समीर आत येताच त्याला बोलले, तुझं म्हणणं पटलं मला. तुला काय हवंय हे आम्ही विचारायला हवे होते, पण आम्हाला काय हवे तेच लादत होतो तुझ्यावर. तुला हवं त्या मुलीशी लग्न कर आणि हवं तेव्हा कर, काही बंधन नाही. यावर समीर डोकं खाजवत म्हणाला, बाबा, तुम्ही माझा वाईट विचार कराल का? तुम्ही जे कराल ते माझ्या चांगल्यासाठीच कराल. तुम्ही सांगाल त्या मुलीशी विवाह करायला तयार आहे मी. यावर वडील म्हणाले, खरंच का? ठीक आहे, तर ठरलं. उद्या जातोय आणि देशमुख यांच्या घरी. त्यांची मुलगी आहे मीरा. मला आणि तुझ्या आईला आवडली, तुझ्या ताईला पण आवडली. आता फक्त तुझी पसंती राहिली आहे मुलगी बघण्यासाठीच. तर तुझी बहीण सासरवरून माहेरी आली आहे. हे ऐकून समीरला आपल्या बहिणीवर राग येत होता, पण तेवढाच आनंद होत होता. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आपला आनंद लपवत श्रावण बाळाप्रमाणे मान खाली टाकून आपल्या खोलीत शिरला. त्याला त्याचं जग मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व मीराच्या घरी पोहोचले. मीराने सर्वांसाठी चहा आणला, पण समीरची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. शेवटी ज्याची वाट पाहत होता ते वेळ आली. मीराचे वडील हसत म्हणाले, तुम्हाला काही बोलायचं असेल तर आतल्या खोलीत जा
आम्हालाही ते गप्पा मारायला मिळतील. मीरा पुढे जाऊ लागली आणि तिच्या पाठीपाठी मी चालत होतो. मी पहिल्यांदा असा कोणाच्या तरी मुलीसोबत आई वडिलांच्या परवानगीने कोणत्या खोलीत आलो होतो. काही सुचत नव्हतं. काय बोलू? खूप काही बोलावंसं वाटत होतं, मात्र शब्द सुचत नव्हते. 2 मिनिटे झाली होती. कोणीच एकमेकांना काहीच बोललो नाही. पूर्ण खोलीत भयान शांतता पसरली होती. एखादी सुई जरी पडली असती तरी तिचा आवाज कानापर्यंत येऊन पोहोचला असता. मलाही शांतता नकोशी झाली होती. तिचा आवाज ऐकायची इच्छा मला आतून खाऊ लागली होती. शेवटी मीच शांतता संपवण्याचा पराक्रम केला व म्हणालो, काल तुमच्या घरातील कार्यक्रमामध्ये तुम्हाला पाहिलं. पहिल्या नजरेचा तुम्ही आवडलात मला. घरी पोचल्यावर कळलं की तुमच्यासोबत लग्नाची बोलणी करून आई वडील आले होते. किती सुंदर नशीब आहे ना माझं. मीरा सर्व शांत ऐकत होती. पण अचानक काय झालं देवास ठाऊक. ती अचानक म्हणाली, लग्नाला नकार द्याल का तुम्ही? तिचा आवाज ऐकून मन तृप्त झालं होतं, पण नकार ऐकून मात्र मनाचे तार छेडल्या गेल्या होत्या. मन अस्वस्थ झालं होतं. मी तिला विचारले, पण का? मला तुम्ही आवडला आहात. मी कसा नकार देऊ शकतो आणि का देऊ नकार? जर तुम्हाला नकार दिला तर लोक तुम्हाला वाईट समजतील की मुलीमध्ये काहीतरी दोष आहे म्हणून. मी लग्नाला नकार दिला आणि तुमच्यात दोष आहे असं माझ्या एका नकारामुळे कोणी सांगितलेलं मला अजिबात आवडणार नाही. यावर ती म्हणाली, माझ्याजवळ याचे उत्तर नाही. फक्त तुम्ही लग्नाला नकार द्या. मी तुमच्यापुढे हात जोडते, पाया पडते. हे ऐकून व तिला विनवणी करताना बघून मला खूपच वाईट वाटत होतं. शेवटी मी नकार देण्यासाठी मान्य केलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला काहीच कळत नव्हतं. म्हणतात ना, आपल्याला आवडलेली गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि मला मिळत होती. तेव्हा नशिबाने नवीन धक्का दिला होता. समीर बाहेर आला. सर्व बोलत होते. सर्वांचे बोलणे होईपर्यंत तो काहीच बोलला नाही. शेवटी 9 मार्च ही लग्नाची तारीख निश्चित केली गेली. समीर व सर्व परिवार आपल्या घरच्या दिशेने निघाले. घरी पोहोचल्यावर आपल्या वडिलांना त्याने सांगितले, बाबा मला मुलगी नाही आवडली. या वाक्याने त्याचे वडील गोंधळून म्हणाले, कसं शक्य आहे? कालच तुझी बहीण आम्हाला म्हणाली होती की तुलाही मीरा आवडली आहे आणि आज अचानक हे? अरे मूर्खा, 9 तारीख निश्चित केली आहे लग्नाची. मुलगी पसंत नव्हती तर तिथेच का नाही बोललास? लग्न म्हणजे खेळ समजते आजकालची पिढी. समीरने मनीमन विचार केला आणि वडिलांना खरंच सांगायचं ठरवलं व घडलेला सर्व प्रकार सांगितला. वडील म्हणाले, तू काळजी करू नकोस. मी बोलतो मीरांच्या वडिलांशी. काहीतरी गैरसमज होत असेल, कारण कालच मीराने लग्नाला होकार दिला होता. समीर वडिलांच्या खोलीतून बाहेर पडला, पण त्याच्या मनात मीराचे ते शब्द फिरत होते. तो हाच विचार करत होता की तिने लग्नाला का नकार दिला असेल. तासभरानंतर मीराच्या वडिलांचा त्यांना फोन आला आणि ताबडतोब त्यांनी त्यांना भेटायला बोलवले. मीराच्या वडिलांनी त्यांना विचारले, तुला आवडली होती ना, मग लग्नाला नकार का देत आहेस? समीरने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यावर त्याचे वडील गालातल्या गालात हसले व म्हणाले, एवढंच ना? मीरावर एका मुलाने काळा जादू केला आहे म्हणून ती अशी वागत आहे. कालपर्यंत ती लग्नाला तयार होती, पण त्याच मुलाने काहीतरी केलं असावं. मीरा लग्नाला तयार होती हे जाणून समीर खुश झाला होता. त्याने त्या मुलाबद्दल विचारलं, कोण आहे तो मुलगा आणि का असं करतोय? तुम्ही का काही केलं नाही यावर? आणि खरं सांगू तर मला काळा जादू, नवस टोटका यावर बिलकुल विश्वास नाही. समीरला मध्येच थांबवतात ते म्हणाले, म्हणून तर तुला इथे बोलावलं आहे. त्या मुलाला मीरा आवडली आहे, पण मीराने त्याला कित्येकदा नकार दिला, पण त्याने हे नवीन कारस्थान केलं. काल त्याने आत्महत्येची धमकी दिली होती. त्याच्या टेन्शनमध्ये असं बोलली असेल. मीराच्या लग्नानंतर तो काहीच करू शकणार नाही. म्हणून सांगतो, लग्नाला नकार देऊ नकोस. तूच मदत करू शकतोस मीराची. समीरला काहीच समजत नव्हतं. मीरा इतकी सुंदर आहे की कोणीही तिच्या प्रेमात पडेल हे तर साहजिक आहे, पण असं आत्महत्या वगैरे त्याला नाही पटलं. समीरने थोडा वेळ विचार केला, पण त्याच्यासमोर मीराचा हसरा चेहरा त्याला सतत आठवू लागला. पण ह्याच्यापुढे काही न विचारता होकार दिला आणि म्हणाला, मी तयार आहे लग्नाला. लग्नाच्या एका दिवसाआधी देशमुख परिवारात लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू होती, पण मीराच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. त्याच अवस्थेत ती आपल्या वडिलांच्या खोलीत शिरली. वडील फोनवर कोणाशी तरी बोलत होते. मीरा येताच त्यांनी कॉल कट केला व मीराजवळ जाऊ लागले होते, पण मीराने त्यांना दूरात थांबवलं व म्हणाली, का करत आहात पप्पा असे? मी झाली आहे ना लग्नाला तयार. मला फक्त शेवटचं भेटायचं आहे त्याला. त्याचा खूप प्रेम आहे माझ्यावर. नाही जगू शकणार तो माझ्याशिवाय. शेवटचं भेटू द्या ना फक्त. मीराची अशी विनवणी बघून तिच्या पप्पांचा पारा चढला. तू माझीच मुलगी आहेस ना? एक माझी मीरा होती जी माझ्या एका आवाजावर घाबरायची आणि एक तू आहेस जी माझ्या डोळ्यात डोळे घालून एका मुलाला भेटायला जाऊ का विचारत आहेस. खरंच आहे हे
की तुझ्यावर कोणी जादू केली आहे, करणी केली आहे. तू माझी मीरा नाहीस. उद्या लग्न आहे तुझं आणि आज तुझं असं बाहेर पडणं योग्य नाही. तुझा बाप आहे मी तुझ्या भल्यासाठीच काही सांगत असेन का नाही समजत तुला. मीराचा धीर आता खचला होता. ती मनात होतं ते सर्व सांगू लागली. काही जादू वगैरे नाही पप्पा. तुम्ही का नाही समजत. प्रेम आहे आमचे एक दुसऱ्यावर. नाही जगू शकणार तो माझ्याशिवाय. आणि मी तुमचीच मीरा आहे. माझं फक्त एकदा ऐका पप्पा. मला शेवटचं भेटू द्या. त्याला त्यानंतर सांगायला तसं करायला तयार आहे मी. हे सर्व ऐकून मीराच्या वडिलांनी होकार दिला व 4 दिवसापासून घेतलेला तिचा मोबाईल तिला परत देत म्हणाले, तो देशमुख परिवाराची लाच आहेस हे लक्षात असू दे. मीराने मान हलवून होकार दिला व स्वतःच्या स्कूटीवर बसून ती बस स्थानकावर जाण्यासाठी निघणार तोवर तिच्या वडिलांनी तिला थांबवून म्हणाले, चल मी पण येतोय तुझ्यासोबत. आजकालच्या मुलांचं काही सांगता नाही येत. तुझ्यावर करणी केली आज भानामती करेन किंवा पळून घेऊन जायला कमी नाही करणार तो. मीरा नाईलाजाने आपल्या वडिलांसोबत बस स्थानकाजवळ गौरवला भेटायला जाण्यासाठी तयार झाली. 2 तास पाहिली पण कोणीच आलं नाही. तिने कित्येक फोन केले. रिंग वाजत होती पण कॉल कोणीच उचलत नव्हतं. बस स्थानकाजवळ असलेले काही दुकानदार तिलाच बघत होते. तिच्या मनात खूप असे विचार येत होते. त्याला शेवटचं भेटून खूप अशा गोष्टी समजावायच्या होत्या पण तो आलाच नाही. शेवटी तिचे वडील तिला म्हणाले, अशी मुलं लग्न नाही करत, फक्त प्रेम करण्याचं नाटक करतात. वडिलांना नेमकं काय म्हणायचं होतं ते मीराला समजलं. आपल्या प्रेमाला न आलेलं बघून तिला स्वतःवर राग येऊ लागला होता. खूप वाट बघून शेवटी ती रागारागाने समीरसोबत लग्नासाठी वडिलांकडे होकार दर्शवला व अखेर समीर व मीराचे लग्न झाले. 4 वर्षांनंतर मीना व अनिरुद्धच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली होती. सर्वांच्या मते मीराच्यासारखी बायको कोणाला मिळूच शकत नाही. समीरच्या आईच्या मते मीरासारखी सून तिला 7 जन्म शोधून सुद्धा सापडणार नाही, कारण तिने कधीच कसलीच अपेक्षा ठेवली नाही. जे मिळालं त्यात समाधानी राहिली. ती काय चेहऱ्यावर ना कधी निराशा ना कधी रडणं होतं. सर्व घराची कामे न सांगता पूर्ण करायचे. सर्वच मीराच्या हसण्याने आनंदित होते. समीर आणि मीराची जोडी समीरच्या मित्रांना, घरच्यांना, सर्वांनाच खूप आवडली होती. पण समीरचे मत याच्या उलट होते. समीरला जशी मीरा हवी होती ती मीरा ही नव्हतीच. ज्या मीराला लग्न अगोदर बघितलं होतं त्या मीरामध्ये आणि लग्न झाल्यानंतरच्या मीरामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. कारण तिने या 4 वर्षांमध्ये अगोदरसारखे चेहऱ्यावर एकदाही हास्य आणले नव्हते. मनातून हसत नव्हती आणि मनातलं दुःखही व्यक्त करत नव्हती. असं वाटत होती ती बायको होण्याचं फक्त कर्तव्य निभावत आहे. या 4 वर्षांमध्ये कोणाला 1 तर कोणाला 2 मुलं होतात. मात्र समीरच्या आयुष्यात हेही नव्हतं, सुख नव्हतं. 19 फेब्रुवारी तिला सतत खुश ठेवायचं असं वचन दिलं होतं. म्हणून 4 वर्षातून एकदा येणारा हा वाढदिवस समीरला खूप स्पेशल करायचा होता. त्यासाठी त्याने त्याच्या बहिणीला याबद्दल विचारलं होतं. तिने सांगितलं की सिद्धार्थनगरमधील बस स्थानकाजवळ एका दुकानात तुला हवं तसं गिफ्ट मिळेल. आम्ही कॉलेजमध्ये असताना तिथूनच गिफ्ट घ्यायचो. समीर सिद्धार्थनगरच्या दिशेने निघाला. त्याने त्याच्या घराजवळच्या बस स्थानकावरून 143 नंबरची बस पकडली. कंडक्टर सर्वांचे तिकीट काढत होता. समीरने सुद्धा एका सिद्धार्थनगरचे तिकीट काढले. तेवढ्यात समीरच्या बाजूला बसलेला एक मुलगा वेगळाच काही बडबडला म्हणून त्याचं लक्ष त्याच्यावर गेलं. तो मुलगा कंडक्टरला म्हणत होता, 1 तिकीट प्रेमवेढा स्टॉप. समीरला काही समजलं नाही म्हणून त्याने त्या मुलाला विचारले, मित्रा प्रेमवेढा हे कोणतं स्टॉप आहे. त्यावर तो मुलगा काही बोलणार तेवढ्यात कंडक्टर मध्येच म्हणाला, काही नाही हो, ही मुलं गेल्या 4 वर्षांपासून उगाच सिद्धार्थनगरला प्रेमवेढा स्टॉप म्हणत आहेत. आता तर सवय झाली आहे आम्हाला याची. का म्हणतात सिद्धार्थनगरला प्रेमवेढा स्टॉप. समीरने आश्चर्याने विचारले. तो मुलगा पुन्हा का सांगणार तेवढ्यात कंडक्टर पुन्हा मध्येच म्हणाला, बिचारा एक भिकारी बसलेला असतो त्या स्टॉपवर. त्या भिकाऱ्याला बाजूला असलेलं अभिनव विद्यालयामधील वेडी मुलं प्रेमात वेडा झालेला आशिक समजत आहेत. जर का या वेड्या मुलाच्या हाती कारभार दिला तर तिथे दुसरा ताजमहलसुद्धा बांधायला कमी नाही करणार. त्या मुलाला तिकीट देत कंडक्टर हसत पुढे निघाला. सिद्धार्थनगर स्थानक आल्यानंतर समीर बसमधून उतरला. घाईघाईने तो बहिणीने सांगितलेल्या गिफ्टच्या दुकानात पोहोचला. त्याने त्याला हवं असलेलं गिफ्ट घेतलं व तिथून घरी जाण्यास निघाला. जेव्हा तो बस स्थानक जवळ पोहोचला तेव्हा त्याला कळलं की बस येण्यासाठी 10 मिनिटे आहेत. तर तो इथे तिथे आपली नजर फिरवू लागला होता. त्याने बघितलं की बस स्थानकाजवळ असलेल्या एका भिंतीवर खूप अशी नावे लिहिली होती. समीरने काही अशीच नावे बसच्या समोर सुद्धा लिहिली होती. प्रेमवेढा आकाश, प्रेमवेढा सूरज, प्रेमवेढा अर्जुन. समीरने बाजूला असलेल्या एका विद्यार्थ्याला विचारले की याच्यापुढे प्रेमवेढा का लिहिला आहे. मराठ्या मुलाने एक छान असे हास्य करत त्या वेड्याजवळ बोट करत म्हणाला, तो जो भिकाऱ्यासारखा दिसणारा वेडा आहे ना, तो आमच्यासारख्या एकतर्फी प्रेमीसाठी प्रेरणादायी आहे.
एकतर्फी प्रेमी आपल्या नावापुढे प्रेम मिळालं होतं. समीरने त्या वेड्या व्यक्तीला बघितले. त्यांच्याबद्दल एवढं सगळं ऐकून त्याला राहावलं नाही म्हणून तो त्याच्या दिशेने चालू लागला. तो त्याला निरखून बघू लागला. तो वेडा रस्त्यावर खडूने काहीतरी लिहित होता. समीर त्याच्याजवळ पोचला. त्याने त्या रस्त्यावर लिहिलेले वाक्य वाचले. तसा तो चक्रावला. त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण त्या रस्त्यावर त्या वेड्याने लिहिले होते, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मीरा. पुढील भाग लवकरच.